आजपासून या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे। निधी वितरण प्रक्रिया आजपासून सुरू होणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये 26 जानेवारी 2026 मध्ये बघा 26 जानेवारी 2026 मध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता जानेवारी महिन्याचा हप्ता हा जमा होणार दुपारी 1 वाजेपासून। बघा काय आनंदाची बातमी आलेली आहे। लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आलेली आहे। लाडकी बहीण योजनेचा हप्ता म्हणजे जानेवारी महिन्याचा हप्ता हा तुम्हाला जमा होणार आहे 26 जानेवारी 2026 मध्ये। आणि लाडकी बहीण योजनेचा हप्ता 1500 रुपये प्रमाणे हप्ता दिला जाणार नाही, तर काय आलेली आहे बातमी, लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 2100 रुपये प्रमाणे हप्ता जमा होणार। अतिशय आनंदाची बातमी आहे। लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा 2100 रुपये प्रमाणे तुमच्या अकाउंटला जमा होणार आहे असं आर्टिकल आलेलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि महिला व बाल विकास मंत्री आदित्यताई तटकरे मॅडम यांनी ट्विट करून ही माहिती दिलेली आहे की लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 26 जानेवारी रोजी म्हणजे प्रजासत्ताक दिन रिपब्लिक डे आपण म्हणतो 26 जानेवारी रोजी दुपारी 1 वाजेपासून लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता जमा होणार, तो सुद्धा 2100 रुपये प्रमाणे। आता 2026 सुरू झालेला आहे। आतापर्यंत तुम्हाला नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला असेल। 2025 मध्ये सर्व हप्ते तुमच्या अकाउंटला पैसे जमा झाले असतील, पण 2026 मध्ये जानेवारी महिन्याचा हप्ता तुम्हाला आता जमा होतोय तो 2100 रुपये प्रमाणे। कुठलीही शासकीय योजना असू द्या, बघा ती लाडकी बहीण योजना असू द्या, संजय गांधी निराधार योजना असू द्या, नमो शेतकरी योजना असू द्या, या योजनेसाठी पैशाची जी वाढ केली जाते त्याला सर्वात अगोदर मान्यता घेणं गरजेचं असतं। तर तुम्हाला माहित असेल ज्यावेळेस तुम्हाला सप्टेंबर ऑक्टोबर महिन्याचा हप्ता भेटला त्यावेळेस एक आर्टिकल आला होता की दिवाळी निमित्त तुम्हाला 2100 रुपये प्रमाणे हप्ता दिला जाऊ शकतो। तो आर्टिकल पेंडिंग होता, तर तो आर्टिकल आता पेंडिंग नसल्यामुळे त्याला पूर्णपणे आता मान्यता भेटलेली आहे। आणि मान्यता काय भेटलेली आहे की 2026 पासून तुम्ही 2100 रुपये प्रमाणे हप्ता जमा करू शकता, कारण सर्व आचारसंहिता वगैरे निवडणूक वगैरे संपलेले आहे। आता कुठल्याच पद्धतीने लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हा रोकटोक लागणार नाही। सर्व बहिणींच्या खात्यामध्ये आता पैसे जमा होतील आणि हप्त्याची वाढ करण्यात आलेली आहे। हप्त्याची जी वाढ करण्यात आलेली आहे कशा पद्धतीने करण्यात आलेली आहे, लाडकी बहीण योजनेचा हप्ता तुम्हाला आता जानेवारी महिन्याचा हप्ता हा 2100 रुपये प्रमाणे दिला जाऊ शकतो आणि दिला जाणार आहे। कारण यामागचं कारण आहे आर्टिकल आणि यामध्ये आलेलं आहे ट्विट स्वतः कोणी केलेले आहे, महिला व बाल विकास मंत्री आदित्यताई तटकरे मॅडम यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे की लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जानेवारी महिन्याचा हप्ता 26 जानेवारी 2026 म्हणजे उद्यापासून तुमच्या अकाउंटला पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे। तर यामध्ये आता माहिती आलेली आहे 12 जिल्ह्यांची। सर्वात अगोदर या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणार आहे। या जिल्ह्यांची नावं आर्टिकल मध्ये आलेली आहे। कारण लाडकी बहीण योजनेचा हप्ता तो तुम्हाला 1500 रुपये प्रमाणे असू द्या किंवा 2100 रुपये प्रमाणे असू द्या, तर 3 दिवसामध्ये पैसे वाटप होतात। कुठल्याही महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे आहेत, 36 जिल्ह्यांपैकी सर्वात अगोदर 12 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होतात। तर त्या 12 जिल्ह्यांची नावं मी तुम्हाला वाचून दाखवतो की या जिल्ह्यांमध्ये सर्वात अगोदर जानेवारी महिन्याचा हप्ता 2100 रुपये प्रमाणे जमा होणार आहे। त्या जिल्ह्यांची नावं आलेली आहे। तुम्ही जर या जिल्ह्यांपैकी राहत असाल तर सर्वात अगोदर उद्या तुमच्या अकाउंटला पैसे जमा होतील, ते सुद्धा 2100 रुपये प्रमाणे हप्ता जमा होणार आहे। आणि तुम्हाला महत्त्वाची माहिती सांगतो, जर लाडकी बहीण योजनेचा हप्ता तुम्हाला नोव्हेंबर महिन्याचा आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता भेटला नसेल तर तुमच्यासाठी सुद्धा आनंदाची बातमी आलेली आहे। काय बातमी आलेली आहे की 26 जानेवारी रोजी लाडक्या बहिणींना पेंडिंग हप्ते सुद्धा वाटप केले जाणार आहे। म्हणजे लाडकी बहीण योजनेचा आतापर्यंत जे थकबाकी हप्ते असतील ते सर्व हप्ते तुमच्या अकाउंटला जमा केले जातील। कुठलाही हप्ता तुमचा पेंडिंग राहणार नाही। नवीन वर्ष सुरू आहे, नवीन वर्षापासून तुम्हाला सर्व हप्ते पेंडिंग हप्ते तुम्हाला दिले जाणार आहे। एकही हप्ता तुमचा बाकी राहणार नाही आणि त्यासोबतच जानेवारी महिन्याचा हप्ता 2100 रुपये प्रमाणे दिला जाणार आहे। तर आपण महत्त्वाची माहितीकडे आपण वळूया की आज कोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणार आहे। तर सर्वात अगोदर जिल्हा आहे तो अहमदनगर। तर बघा अहमदनगर जिल्ह्यामध्ये तुम्ही राहत असाल तर लाडकी बहीण योजनेचा 2100 रुपये प्रमाणे हप्ता सर्वात अगोदर अहमदनगर जिल्ह्यामध्ये जमा होणार आहे। दुसरा जिल्हा आहे तो अकोला। तुम्ही अकोला जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुम्हाला देखील हप्ता जमा होणार आहे।
अमरावती जिल्ह्यामध्ये देखील पैसे जमा होतील. संभाजीनगर, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गोंदिया, हिंगोली आणि जळगाव अशा या 12 जिल्ह्यांची नावं आलेली आहे. या 12 जिल्ह्यांमध्ये सर्वात अगोदर जानेवारी महिन्याचा हप्ता 2100 रुपये प्रमाणे जमा होणार आहे. तुम्ही जर या जिल्ह्यांपैकी राहत असाल तर तुम्ही नक्की भाग्यवान असाल, कारण या जिल्ह्यांमध्ये सर्वात अगोदर जानेवारी महिन्याचा हप्ता 2100 रुपये प्रमाणे केल्यानंतर जमा होतोय. तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता, तुम्ही जर या जिल्ह्यांपैकी राहत असाल तर कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही या जिल्ह्यांपैकी राहत असाल तर. आणि तुम्हाला मागील हप्ते सर्व भेटले आहे का ते सुद्धा कमेंटमध्ये सांगू शकता. आणि एक महत्त्वाची माहिती म्हणजे ज्या बहिणींची केवायसी झाली असेल त्याच बहिणींना हप्ता जमा होईल. ज्या बहिणींची केवायसी बाकी असेल किंवा केवायसी करताना काही चुकलं असेल तर त्या बहिणींना हप्ता जमा होणार नाही. ही गोष्ट वारंवार तुम्हाला सांगतो, ज्या बहिणींची केवायसी झाली असेल त्याच बहिणींना हप्ता जमा होईल. ज्या बहिणींची चुकीची केवायसी केली असेल त्यांना देखील हप्ता मिळणार नाही आणि ज्यांची केवायसी बाकी असेल त्यांना देखील हप्ता दिला जाणार नाही. तर तुम्ही कोणत्या जिल्ह्यात राहता, तुमची केवायसी झाली आहे की नाही, हो नाही, तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. जास्तीत जास्त बहिणींपर्यंत ही माहिती शेअर करा, जेणेकरून सर्व बहिणींना ही माहिती पोहोचली पाहिजे की लाडक्या बहिणींना 2100 रुपये प्रमाणे हप्ता वाटप केला जातोय. तर बघा, सर्व बहिणींना ही माहिती शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये.